आमच्या अंतःकरणात देवाचं वचन कार्य करते, कारण देव पवित्र आहे, त्याचं वचन पवित्र आहे आणि परमेश्वराचं वचन जे ऐकतात ते वचनाद्वारे आशीर्वादित होतात। देव प्रीती आहे, देव प्रेम आहे। त्याच्या वचनाद्वारे फार मोठी शांती आमच्या जीवनात प्राप्त होते। त्याचं वचन जर आमच्या जीवनामध्ये आहे तर आम्हाला खूप मोठे आशीर्वाद परमेश्वर देवबाप देतो। बायबलमध्ये आम्ही वाचतो, ज्या लोकांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला त्याच्या विश्वासामध्ये ते चाललेत, विश्वासामध्ये ते राहिलेत, त्या सर्वांना खूप मोठे आशीर्वाद पृथ्वीवर देवाने दिलेत। आज सहजासहजी आपल्याला आशीर्वाद प्राप्त होणार नाहीत प्रियांनो। सहजासहजी आम्ही आपल्या कार्यामध्ये, क्षेत्रामध्ये आम्हाला यश मिळणार नाही किंवा आम्हाला यश मिळू शकत नाही। जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो आणि आमच्यासाठी ते कार्य सिद्धीत जाते, आम्ही त्या परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तो परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो आणि त्याचं प्रतिफळ तो आम्हाला देतो। जीवनात आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा, त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही स्थिरतेमध्ये चालावं। आमचा विश्वास परमेश्वरावर स्थिर असला पाहिजे। परमेश्वरानं आम्हाला त्याच्या सेवेसाठी पाचारण केलं, बोलवलं, मग आमची ही सेवा, परमेश्वराचं कार्य, परमेश्वराची सेवा आमच्याकडून अत्यंत जीवे भावे झाली पाहिजे। आज या वचनावर आम्ही मनन करतो आहोत। देवाच्या, परमेश्वराच्या मार्गदर्शनाची खूप मोठी गरज आहे, आवश्यकता आहे। देवाच्या प्रार्थनेत तुम्ही स्वतःला ठेवाल तर घरात आजार येणार नाहीत। प्रियांनो, आज आपण मननाकरिता जो शास्त्रपाठ वाचला, मार्क याचा 10वा अध्याय आणि वचन 35 ते 40 आणि पुढे काही वचनं आपण वाचलीत, तर यामध्ये याकोब आणि यव्हान ह्या दोन्ही शिष्यांनी प्रभू येशूला विनंती केली की हे दोन्ही जे शिष्य आहेत, जब्दीचे हे मुलं आहेत, जब्दी नावाचा हा व्यक्ती आहे, गावामध्ये हा प्रतिष्ठित आहे, चांगली व्यक्ती म्हणून ओळखल्या जाते। आणि हे जब्दीचे दोन्ही मुलं प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले आणि म्हणाले, गुरुजी, आम्ही आपल्याजवळ जे काही मागू त्या प्रकारे आपण आम्हासाठी करावे अशी आमची इच्छा आहे। 36वे वचन, येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे? ते त्याला म्हणाले, आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे व एकाला आपल्या डावीकडे बसू द्यावे। येशू त्यांना म्हणाला, तुम्ही काय मागत आहात
हे तुम्हाला समजत नाही. जब्दीचे दोन्ही मुलं प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेत आणि म्हणाले, प्रभू, एकाला तुझ्या उजवीकडे बसू दे, एकाला तुझ्या डावीकडे. आणि प्रभू येशू त्यांना म्हणाला, तुम्ही काय मागत आहात तुम्हाला समजत नाही. कारण हे शिष्य प्रभू येशू ख्रिस्तासोबत होते, पण विश्वासामध्ये मजबूत झाले नव्हते. त्यांना देवाचे राज्य म्हणजे काय अजून समजलं नव्हतं. आणि त्यांनी जगिक गोष्टी ख्रिस्ताकडे ते मागत आहे. ख्रिस्ताचं राज्य जगिक राज्य नाही आहे, हे न दिसणारं राज्य आहे. प्रियांनो, आमचा अदृश्य परमेश्वर आहे. प्रियांनो, ख्रिस्ताच्या राज्यात ते ख्रिस्ताच्या एका बाजूला उजवी बाजूला एक भाऊ, डाव्या बाजूला एक भाऊ, असं ते ख्रिस्ताला मागत आहेत. पुढे जाऊया आपण. येशू त्यांना म्हणाला, तुम्ही काय मागत आहात हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याच्याने पिवेल काय, व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्याच्याने घेववेल काय. येशूने त्यांना प्रश्न केला की जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याच्याने पिववेल काय, आणि जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्याच्याने घेववेल काय. ते त्याला म्हणाले, घेववेल. येशूने त्यांना म्हटले, जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही प्याल खरा, व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तुम्ही घ्याल हे खरे, पण माझ्या उजवीकडे व डावीकडे कोणाला बसू देण्याचे माझ्या हाती नाही. त्या जागा ज्यांच्यासाठी सिद्ध केल्या आहेत त्यांना त्या मिळणार. आमेन. प्रियांनो, आमचा परमेश्वर जो स्वर्गामध्ये आहे त्याच्या उजवीकडे कोण बसलेला आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्याच्या डाव्या बाजूला आहे परमेश्वराच्या पवित्र आत्मा. आणि जिथं आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे देवाच्या उजवीकडे, त्याच्या जवळ आम्ही असणार आहोत विश्वासणारे. आणि हे लोक प्रभूला काय मागत आहेत हे त्यांना कळत नाहीये. प्रियांनो, इथं आपण थोडंसं बायबल स्टडीत पाहणार आहोत. प्याला पिणे हा एक यहुदी वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ दुःख सहन करणे असा आहे. प्याला पिणे याचा अर्थ आहे दुःख सहन करणे. येशू ख्रिस्त त्या दुःखाविषयी त्यांच्याशी बोलतो की तुम्हाला हा प्याला पिता येईल का? आणि ते लगेच म्हणाले, हो, आम्हाला पिता येईल. प्रियांनो, मनुष्याने देवावर विश्वास ठेवावा, देवाच्या आज्ञा पाळाव्या आणि देवामध्ये, प्रभूमध्ये स्वतःला ठेवावं. आणि त्याला ते कळलं नाही आणि ते म्हणाले, हो, आम्ही पिऊ शकतो. येशू ख्रिस्त त्या दुःखाबद्दल, दुःख सहनाबद्दल बोलत होता. आणि प्रियांनो, इथं आम्ही वाचतो की दुःख सहन करणे असा आहे. हा प्याला दुःख सहनाचा होता.
मार्क याचा 14वा अध्याय आणि वचन 46 मध्ये आपण पाहतो, तेव्हा त्या लोकांनी येशूला अटक केली. कोणत्या लोकांनी अटक केली? येशूला धरून देण्यासाठी आलेत, येशूला धरून घेऊन जाण्यासाठी आलेत, पकडण्यासाठी आलेत. आणि इथं आपण वाचतो की यहुदा इस्करियोतने येशूचं चुंबन घेतलं आणि मग येशूला धरून नेण्यात आलं. येशूची चौकशी झाली, येशूला वधस्तंभावर मारण्यात आलं. हा दुःखाचा प्याला त्याला प्यायचा आहे प्रियांनो. आणि उजवीकडे डावीकडे बसण्याचा ते अधिकार ख्रिस्ताला मागत आहेत. आणि हा अधिकार त्यांना ते कळत नाहीये. पुढे जाऊया आपण, मी पुन्हा संदेशाकडे येईल. जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्याच्याने घेववेल काय, असं येशूने त्यांना विचारलं. आणि ते म्हणाले की घेववेल. बाप्तिस्म्याचा अर्थ मरण हा आहे. आपण रोमकराचं पत्र काढूया, 6वा अध्याय वचन 3 मध्ये व 4 मध्ये. आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्यांनी त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, असं प्रेषित पाऊल ह्या वचनामध्ये लिहितो रोमकराच्या पत्रामध्ये. ह्याविषयी तुम्ही अजाण आहा काय प्रियांनो? त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला असं प्रेषित पाऊल ह्या वचनामध्ये लिहितो. तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरलो गेलो, ह्यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला, त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. आमेन. प्रियांनो, बाप्तिस्म्याचा अर्थ मरण. आमचा ज्यावेळेस बाप्तिस्मा झाला त्यावेळेस आम्ही ख्रिस्ताबरोबर मरण पावलो. पाण्यामध्ये पाळक साहेब आपल्याला बुडवतात आणि पुन्हा काढतात. पाण्यामध्ये असं बुडवतात आणि पुन्हा काढतात. म्हणजे ख्रिस्तासोबत मरणे आणि ख्रिस्तासोबत पुन्हा उठणे, हा अर्थ आहे. आणि प्रियांनो, ख्रिस्तासोबत मरणं म्हणजे पाप आम्ही टाकून देणं आणि ख्रिस्तासोबत नवीन जीवन जगणं. आमेन. पुढे जात असताना प्रियांनो, आज ह्या वचनावर आम्ही मनन करत असताना अनेक गोष्टी आज आपल्याला पाहायच्या आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की माझ्या उजव्या डावीकडे बसवण्याचा हा अधिकार माझा नाहीये. तर हा कुणाचा अधिकार आहे? पित्याचा आहे. पिता ठरवे. प्रेषितांची कृत्यामध्ये 10वा अध्याय आणि वचन 34 मध्ये आपण वचन पाहूया. तेव्हा पेत्राने बोलण्यास आरंभ केला, असं हे वचन आहे. तेव्हा पेत्राने बोलण्यास आरंभ केला. काय बोलण्यास आरंभ केला? ख्रिस्ताची सुवार्ता, ख्रिस्ताच्या जीवनाबद्दल सांगण्यासाठी त्याने आरंभ केला. पेत्राने आरंभ केला. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पेत्र, येशूचा शिष्य, लोकांना ख्रिस्ताची सुवार्ता सांगत होता. लोक बरे होत होते, लोकांचे आजार निघून जात होते. प्रियांनो, ज्यांनी ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला, ख्रिस्ताला ज्यांनी स्वीकारलं, आज जर ते त्याची आज्ञा पाळत आहेत, ख्रिस्तानं त्यांना सार्वकालिक जीवनामध्ये आणून ठेवलं, याचा अर्थ तुम्ही ख्रिस्ताच्या उजवीकडे आहात. प्रियांनो, हा अधिकार परमेश्वरानं आपल्याला दिला आहे की जिथं आमचा ख्रिस्त आहे तिथं आम्ही असावं. प्रियांनो, कारण ख्रिस्त म्हणाला योहान 14व्या अध्यायामध्ये की तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझ्या पित्यावरही विश्वास ठेवा.
आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर तसे मी तुम्हाला सांगितले असते. मी तुमच्यासाठी जागा तयार करावयास जातो आणि मग जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला मी आपल्या जवळ घेईन. आमेन. जिथं आमचा ख्रिस्त आहे तिथं आम्ही असलं पाहिजे आणि तिथं आम्ही आहोत. ख्रिस्तानं आम्हाला पापाच्या दास्यातून सोडवून आम्हाला जीवनाच्या प्रकाशात आणला आहे, सार्वकालिक जीवनामध्ये आणून ठेवला आहे. म्हणून आम्ही विजयी जीवन जगावं, त्या पापाचं दास्य करू नये. एखादी तलब माणसाला आहे, एखादं व्यसन आहे, त्याचं दास्य करू नये माणसानं. प्रियांनो, आपल्याला प्रभूने सोडवलं आहे त्याच्यातून, कारण ख्रिस्त ह्या जगामध्ये परिवर्तन करण्यासाठी आला, लोकांचं परिवर्तन करण्यासाठी आला. ख्रिस्त ह्या जगात लोकांचं तारण करण्यासाठी आला आणि हे जब्दीचे मुलं प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन म्हणाले की ख्रिस्ता, आम्हाला एका आमच्या भावाला डावीकडे एकाला उजवीकडे तू बसू दे तुझ्या राज्यात. प्रियांनो, आज आम्हाला समजलं पाहिजे देवाचं राज्य किती पवित्र आहे. त्याने केवढा मोठा अधिकार आम्हाला दिला आहे की त्याचे पुत्र होण्याचा हा अधिकार आम्हाला दिला आहे आणि आम्ही जिथं आमचा ख्रिस्त आहे तिथं त्याच्याबरोबर असणार आहोत. प्रियांनो, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? म्हणून आम्ही ख्रिस्ताच्या जीवनाच्या प्रकाशात चालावं, ख्रिस्ताच्या जीवनाच्या प्रकाशात आपण चालावं प्रियांनो. आणि पुढे जात असताना पेत्राने बोलावयास आरंभ केला आणि दुसऱ्या वचनामध्ये आपण वाचतो प्रियांनो, 35व्या वचनामध्ये पेत्र म्हणाला, देव पक्षपाती नाही. कसा आहे देव? देव पक्षपाती नाहीये. देव असा तोंड पाहून न्याय करत नाही कुणाचा. जे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात, मग ते गरीब का असेना, त्यांच्यावर देव परमेश्वर प्रेम करतो. म्हणून आम्ही देवावर प्रेम करणं शिकलं पाहिजे प्रियांनो. देवावर आम्ही प्रीती करत असावं.